सर्वप्रथम आदरणीय सुरुपसिंग नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली। आदरणीय सुरुपसिंग नाईक साहेबांचा प्रवास हा ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाला। सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ते 1962 साली सर्वप्रथम सरपंच या पदावर निवडून आले। त्यानंतर 1965 मध्ये धुळे जिल्हा परिषदेवर ते सदस्य म्हणून निवडून गेले। त्यानंतर 1972 मध्ये त्यांना सर्वप्रथम नवापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि ते आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 1977 मध्ये त्यांना सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना खासदारकीचे उमेदवारी देण्यात आले आणि ते 1977 मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले। आणि एक किस्सा सर्व राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे। आदरणीय सुरुपसिंग नाईक साहेब ज्यावेळेस निवडून आले खासदार म्हणून, त्यावेळेस देशात आणीबाणी चालू होती आणि आणीबाणीमुळे देशात नेत्यांची पळवापळवी सुरू होती आणि या पळवापळवीमधून सुरुपसिंग नाईक साहेब हे डायरेक्ट दिल्लीत गेले आणि इंदिरा गांधींच्या निवासस्थानाच्या बाहेर जी बाग होती त्या बागेमध्ये त्याने मुक्काम ठोकला आणि सकाळी इंदिरा गांधींची भेट घेतली आणि त्याने सांगितले किस्सा की मी देशात आणीबाणी चालू आहे आणि नेत्यांची पळवापळवी चालू आहे, त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे। आणि इंदिरा गांधी त्यावर खुश झाल्या की एक प्रामाणिक नेता कसा असावा हे कदाचित इंदिरा गांधीने त्यावेळेस आदरणीय नाईक साहेबांना ओळखले असेल। म्हणूनच म्हटले जाते की नाईक साहेब हे गांधी घराण्याच्या जवळचे एक महत्त्वाचे नेते होते। 1980 पासून सतत ते नवापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते आणि ते 77 मध्ये खासदारपदी निवडून आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपद त्यांना देण्यात आले। त्यावेळेस त्यांना आदिवासी विकास मंत्री व समाज कल्याण खातेही देण्यात आले आणि तेव्हापासून 1980 पासून तर 2009 पर्यंत ते नवापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते। 2009 मध्ये नाईक साहेबांचा पराभव झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते जोमाने राजकारणात उतरले आणि त्याने पुन्हा एकदा नवापूर विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा 2014 साली निवडून आले आणि त्यानंतर प्राकृतिक कारणास्तव त्याने राजकारणातून ते बाजूला झाले आणि आदरणीय स्वर्गीय सुरुपसिंग नाईक साहेबांचे चिरंजीव विद्यमान आमदार शिरीष नाईक हे सध्या नवापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे आणि ते सलग 2दा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नेते आहे। नंदुरबार जिल्ह्यात 2 असे नेते होऊन गेले, त्या नेत्यांची उणिवा आपल्याला भरून काढता न येण्यासारखी आहे। त्यामध्ये आदरणीय माणिकराव दादा गावित हे स्वर्गवास झाले। माणिकराव दादा हे सुद्धा काँग्रेसचे एक कट्टर समर्थक होते आणि माणिकराव दादा सलग 9 वेळा निवडून आलेले नेते होते आणि माणिकराव दादाने सुद्धा नंदुरबार जिल्ह्याचा विकास केलेला आहे। माणिकराव दादांनी सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते रस्ते माणिकराव दादांच्या कार्यकाळात झालेले आहेत। सुरुपसिंग नाईक साहेबांनी सुद्धा नवापूर नंदुरबारमध्ये अनेक महत्त्वाचे कामे केलेले आहे। ही 2 नेते असे म्हणजे काँग्रेसचे नेते होते की त्याने काँग्रेसचा आयुष्यभर काँग्रेस हाच त्यांचा पक्ष राहिला, काँग्रेसशिवाय त्याने दुसऱ्या पक्षाचा विचार केला नाही आणि एकनिष्ठा काय असते हे आदरणीय सुरुपसिंग नाईक साहेबांकडून आत्ताच्या नेत्याने शिकले पाहिजे। आत्ताचे जे नेते आहेत ती नेते आपल्याला कुठल्या पक्षात फायदा आहे ते फायदा बघून हे नेते पक्ष बदलतात, परंतु पक्षाची एकनिष्ठता कशी राखावी हे आपण या 2 नेत्यांकडून शिकले पाहिजे। आणि नंदुरबार जिल्ह्याने आदरणीय माणिकराव दादा असेल, आदरणीय सुरुपसिंग नाईक साहेब असेल, या 2 नेत्यांना गमावलेले आहे नंदुरबार जिल्ह्याने आणि या 2 नेत्यांची उणिवा नंदुरबार जिल्ह्यात कधीही न भरून येण्यासारखी आहे आणि या 2 नेत्यांच्या जाण्यामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अगोदर स्वर्गीय माणिकराव दादा आपल्या सर्वांना सोडून गेले, त्यांनी सुद्धा एक मोठी
राजकारणात पोकळी निर्माण झाली, ती पोकळी आत्तापर्यंत भरून न येऊ शकलेली आहे. त्यानंतर आता नाईक साहेब आपल्याला सोडून गेले. नाईक साहेब सोडून गेल्यामुळे सुद्धा एक मोठी राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे आणि काँग्रेसला ही पोकळी कधीही भरून न येण्यासारखी आहे. आणि नाईक साहेबांसारखा किंवा माणिकराव दादांसारखा नेता पुन्हा नंदुरबार जिल्ह्यात होणे नाही, एवढे बोलून मी पुन्हा एकदा स्वर्गीय सुरूपसिंग नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.